काय पाहिजे? माझा. माझा. ओके. आम्हाला गॉगल लावले. आम्हाला नको आहे. ओके. झालं दर्शन झालं, खाली उतरलं. बाबूचं थंडगार माझा आलेला आहे. गारेगार माझा घ्या मार. गारेगार माझा. चलो मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आम्ही शेळ्या पळवतो. शेळ्या बघू शकता. समोरची पण काढ. समोरचीच चालू आहे. असले भारी वाटतात. थँक्यू. हाय गाई, श्री स्वामी समर्थ. समर्थाची कृपा तुमची लाडकी गौरी. तर मी आलेली आहे आपूस. तर तुम्ही बघू शकता. तर चला मग आपूसला. चला मग. म्हणजे बघितलं तिथे आम्ही आलेलो. आमचा हा प्रवास चालू झालेला आहे आपूसमधला. आमचा पहिला हा नाश्ता होता. तरी लोक छान असा नाश्ता करतात. मी जे इंस्टाच्या पेजवर बघितलं होतं ते आज मी स्वतःहून सगळं खाणार आहोत. तर तुम्ही बघू शकता. आणि खूप असं छान असं आहे. फार आवडलं आहे. जे बघितलं सेम तसं. हे जरा सगळ्यांनी हाय करा रे. हाय प्रिन्स, हाय कर. सई सई. अरे ते चला हाय करा आणि बसा गाडीत. चला हाय करा. आर्या प्रिन्सो हाय कर. बाबू जा. माझं कोण काढणार? आपल्याला दादा किराणा घेतलं त्यांच्या बरोबर झालं. मग ते रूम देणार आपल्याला चेंज करायचे नाही. मग स्विमिंग पूल मध्येच राहायचं. यो चला आता. चला मग. चलो. काय काय लवकर. टीव्हीवर येणार. दादा पण टीव्हीवर येणार. कोण? त्यांना वाटतं त्यांचं हे नव्हतं कारण मला पण घाई घाई केली. हो का? आता मी रस्ते चालणार आहे. आज मी सकाळी निघणार होते. सकाळी नव्हतंच वाटतं त्यांचं नव्हतं. तर पण आजच्या दिवसाला दुपारनंतर नव्हतं का मग त्याला म्हणजे मी एवढ्या सगळ्याला मोकळी असते ना. मग काल पण मोकळे सगळ्याला बोलायचं फक्त म्हणून मोकळं होतं. हां अरे तिथे राहू बा. अरे ते शीट आहे तिथे राहू. हा चला इकडे इकडे या फार असं सुंदर. बाबू त्याच्यावर हात ठेवतो. हापूसमध्ये मावशी एंट्री. आणि जो मी नाश्ता केलाय सकाळचा बस बस म्हटलं तो अप्रतिम होता. सर्विस सुद्धा एवढी सुंदर होती. तुम्हाला सगळं ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. माझं तर आता स्टार्ट झाला आहे प्रवास. त्या स्टार्टिंगच्याच प्रवासाला मला फार असं सांगू शकत नाही की मला कसं फील होत आहे.
पण आता पुढचा सुद्धा आपल्याला पूर्ण ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. पण माझी स्टार्टिंग खूप सुंदर अशी झाली आहे. नाश्ता पण फार सुंदर होता. मग आता आपण पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता. आणि माझी तर इच्छा पुढचं बघण्याच्या आधीच मी तुम्हाला सांगते की खरंच तुम्ही हापूसला या, खूप छान आहे. स्टार्टिंगचा मी तुम्हाला दाखवलं, पूर्ण ब्लॉग बघितल्यावरती तुम्हालाही कळेल की यायला. आणि माझ्या नंदेकडे मी आली आहे रत्नागिरीला, तर तिथून आम्हाला हे खूप असं लांब नव्हतं. तर आम्ही असं व्यवस्थित आणि छान असा माझा प्रवास झालेला आहे. तर जो मला त्या जीपचा जो आनंद घ्यायचा होता आणि माझ्या मुलांनाही, तर तेही छान असा आनंद घेत आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा आनंद तुम्हालाही घ्यायला भेटेल, तर नक्की तुम्ही या. चलो चला. लोटेश्वर मंदिर हा हापूसमधला हा आमचा पहिला लोकेशन आहे आणि ते आहे लोटेश्वर मंदिर. तर तुम्ही काही सगळे फार आहे, सुंदर आहे. ती जी गाडी होती ती आम्हाला आता इथे लोटेश्वर मंदिरच्या इथे सोडलं आहे आणि ते परत येणार आहेत घ्यायला. तोपर्यंत आम्ही मंदिरात जाऊन पुन्हा वरती येणार. तोपर्यंत आम्ही आमची मज्जा करणार. आणि बघू शकता अर्धे खाली उतरलेले आहेत आणि मी, बाबू आणि आमच्या नणंदबाई आम्ही आलेलो आहोत. तर आमचा प्रवास हा चालू झालेला आहे. हा पूर्ण प्रवास आपला मला तर फार आवडलेला आहे, खरोखर आवडला आहे. ॲक्च्युली कसं होतं, आधी मी थोडीशी नर्वस होती. मी शशांकला बघितलं. बाबू ज्याला बोलते त्याचं नाव शशांक आहे. आणि असा सीन होता, हापूस मला जशी मज्जा करायची आहे, म्हणजे गाडीमध्ये ज्या मुलांनी छान अशी मज्जा केली आहे आणि त्याचा आनंद मी आता जाताना घेणार आहे. ना जेव्हा आपण जिथे जातो आणि त्या प्रवास आजूबाजूचं सगळं बघून घेतो, तेव्हा आपल्याला कळतं की कसं, अक्षरशः माझ्याकडे शब्द नाही आहे. खरंच खूप छान असं हापूसची सवारी आम्ही केली. आणि जो हापूसकडनं जो आपल्याला पॅकेज आहे तो एवढा सुंदर आहे. त्यातलं हे पहिलं मंदिर की आम्ही आल्यानंतर नाश्ता केला आणि नाश्ता करताना त्यांनी सांगितलं लाजायचं नाही, मागायचं. आणि आपल्याला नाश्तासुद्धा एवढा, म्हणजे ॲक्च्युली आम्ही आधी लाजत काजत असं होतं, पण ते बोलले की हे आपलं आहे, काय तुम्ही बसा, काय हवं आहे आम्ही आणून देतो, तुम्हाला अजून काय लागेल तर मागा, फक्त लाजू नका. तर छान होतं, खरंच खूप छान होतं. कृपया पादत्राणे इथे काढावे. तर चलो फिर. चपला काढायचा इथेच. हो, हे चपला इथे काढायचे आहेत. वर या, चपला काढा. चला चला चला, म्हणजे आहे हाय, चपला काढायला खाली आहे. आणि खरंच खूप छान वाटलं. माझ्या मिस्टरांनी आनंद, की माझ्या मिस्टरांचं असं असतं, मुलगा आमचा खुश झाला की आम्ही खुश, आणि बायको खुश असली की नवरा खुश. असा सुंदर असं माझं परिवार आहे. आणि आता सुरुवात झालेली आहे यांची, बघू शकता हळू. तर हापूसमध्ये येऊन हापूस खाल्ला नाही तर कसं होणार.
तर यांची सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता. हे 10 वाजले नाही. थोडासा खाली जाऊ बरं. पाठांतर कसले दिवस भारी. रावणाची काय ते हे बोलली होती ती. बघितलं का नाही फोटो? मग कसं वाटलं? मज्जा केली. आणि आपण ज्या मंदिरात गेलो पिया आता आपण ज्या मंदिरात गेलो तिथे कसं वाटलं? खूप सुंदर आहे. आणि आपण जो प्रवास केला तिथपर्यंत आणि तिथून आल्यानंतर आपल्याला कोकम आहे ना, कोकम सरबत, तोही सुंदर आहे. कुठून आलं म्हणून आमचा थकवा जाण्यासाठी कोकम सरबत आम्हाला दिलं आहे त्यांनी. फ्रेश झाल्यासारखं वाटतं. कसं वाटतं ताई? काय घेतलं? छान सुंदर कोकम सरबत पहिले काय अजून गार पण मी जो तुम्हाला सांगितलं हापूसला जायचं आपल्याला, तर तो आनंद कसा होता? आनंद आहे मगनात मामी विघ्न झाले हा आनंद. लग्नात मामीला तू आमचा घालास, पण त्याच्यामुळे तर आज तुला जर कसं का मी वाटतंय आले नसते ना ते तर या पहिलं सर्वांना सांगा. मुकले असते. आणि याची मला कंटाळा येत असती ना. इच्छा ही तुमची होती. कॉलेज साहेब घ्यायचे जातात. मी जो प्रवास करून आली आणि प्रवास करून आल्यानंतर आम्ही रूमवर आलो आणि रूमवर आल्यानंतर आम्हाला हा कोकम सरबत दिला. तोही फार सुंदर होता आणि आम्ही त्याचीही मजा घेतली. तर तुम्ही खरंच या आणि खरंच या. आल्यानंतर आम्हाला समजलं गौरी का बोलत होती इकडे जाऊया म्हणून. खूपच सुंदर आणि छान आहे. अशा प्रकारे आम्हाला पण यांनी तुळशी आणि भाऊंनी पण खरोखर खूप छान असं आम्हाला सर्व्हिस दिली आहे. खरंच तुम्ही या आणि याचा आनंद घ्या, म्हणजे तुम्हालाही कळेल की काय आहे हापूस. तर या, खरंच या. तुला पाहिजे आहे नाही, बस 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 आलं, बस. काय करा तुला टीव्हीवर नेणार. ही आमची इन्स्टा क्वीन आहे, टीव्हीवर दिसेल बघा.